मी प्रज्ञा आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे पुण्यातनं। पुण्याच्या धरणातनं अद्यापही पाण्याचा विसर्ग सुरूच आहे। खडकवासला धरणातनं सध्या 45,702 क्युसेकनं विसर्ग सुरू आहे। आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः पुणे दौऱ्यावरती जाणार आहेत। पुण्यातील स्थितीची ते पाहणी करणार आहेत। गेल्या 2-3 दिवसांपासून पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। एकता नगर परिसरातील नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलंय, मात्र लोकांच्या घरात पाणी शिरल्यानं अनेकांच्या घरांचंही नुकसान झालंय। हवामान खात्यानं आज पुणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिलेला आहे, मात्र अद्याप पुण्यामध्ये पावसानं काही जोर पकडलेला नाहीये। पावसानं विश्रांती घेतली आहे, मात्र पाण्याचा धरणातून होणारा विसर्ग हा या संपूर्ण परिसरामध्ये पूरस्थिती निर्माण करण्यास कारणीभूत ठरतोय। त्यामुळे एकता नगर भागामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। अधिक माहिती घेऊयात। रेवती हिंगवे आमची प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहे। रेवती, आज सकाळपासून तरी पावसानं दिलासा दिल्याचं पाहायला मिळतंय पुण्यामध्ये। आत्ताचे काय सध्याचे अपडेट्स आहेत? पाणी वाढताना पाहायला मिळतंय का? नक्कीच प्रज्ञा, आपण जसं बघू शकतो की आत्ता तरी पावसाने विश्रांती घेतलेली असताना आत्ता खडकवासला धरणातून 9 वाजता पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे। परंतु आत्ता पुणे पाटबंधारे विभागाने अद्याप स्पष्ट केलेलं नाही की किती मोठ्या प्रमाणात तो विसर्ग होणार आहे। आत्ता आपण जसं बघू शकतो की एकता नगरमध्ये पाणी मोठ्या प्रमाणात साचलेलं आहे, ते ओसरायला सुरुवात झालेली आहे, कारण कालपासून पाऊस हा काही पडलेला नाहीये आणि त्याचमुळे हे पाणी ओसरायला लागले। तळमजल्यामधले जे लोक आहेत, आपण जसं बघू शकतो द्वारका नावाची ही जी सोसायटी आहे तिकडे पूर्णतः तळमजला पाण्याखाली गेलेला पाहायला मिळतोय। म्हणूनच तिकडच्या पहिल्या मजल्यावरच्या आणि तळमजल्यावरच्या लोकांना स्थलांतरित करण्यात आलेलं आहे एका सुरक्षित ठिकाणी। जर आता मोठ्या प्रमाणात विसर्ग झाला तर परत एकदा इकडच्या नागरिकांना सतर्कतेचं आव्हान तर दिलेलंच आहे, परत सुरक्षतेच्या कारणास्तव त्यांना परत एकदा स्थलांतरित करण्यात येईल। तसंच आपण बघू शकतो की पुणे अग्निशमन दल, आर्मी जवान आणि पुणे महानगरपालिका ही पूर्णपैकी सक्षम आहे। जर परत एकदा परिस्थिती बिकट व्हायला लागली तर नक्कीच ते नागरिकांना एका सुरक्षित स्थळी स्थलांतरित करतील। प्रज्ञा, नक्कीच त्याबरोबरीनं आपण बघतोय की रेवती, या संपूर्ण परिसरातलं पाण्याचा निचरा तर होताना आपल्याला पाहायला मिळतोय, त्यामुळे थोडाफार प्रमाणात का होईना नागरिकांना दिलासा मिळालेला आहे। प्रत्येक अपडेट तुमच्याकडनं येऊ। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी।